श्री स्वामी समर्थ श्री माता। आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जळगाव प्रतापनगर येथे नित्य वर्षाप्रमाणे श्री तुलसी दामोदर विवाह उत्सव संपन्न केला गेला। साधारण जनतेला सनातनी किंवा वैदिक पद्धतीने विवाह कसा करावा, त्याच्या अगोदर केलं जाणारं ग्रहयज्ञ काय, देव प्रतिष्ठा काय असते, देवी देवतांना आमंत्रण कशी द्यायची, हळद कशी असते, वांग निश्चय म्हणजे साखरपुडा कसा असतो, विवाहाचे जे काही अंग असतात की ज्यामध्ये कन्यादान, त्यानंतर लाजा होम, इतर ज्या काही आपल्या वैदिक पद्धती आहेत त्या जनसामान्यांना कळाव्या या उद्देशाने एक प्रात्यक्षिक आपण सर्वांना यातून दाखवत असतो। सोबतच यामध्ये कृष्ण आणि भगवती तुलसी मातेला म्हणजे दामोदर आणि तुलसी यांचे वैदिक पद्धतीने केले गेलेले षोडशोपचार, त्यांचं पुण्यवाचन या सर्व उपक्रम संपन्न केले झाले। उद्देश हाच की सर्वांना आपला वैदिक विवाह जो काही आहे तो एक संस्कार आहे, आपण भोगवादीचे नसून योगवादी संस्कृतीचे आहोत हे सर्व समजवण्यासाठी हा विवाह संपन्न केला गेला। जवळपास 500 ते 1000 लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती आणि कार्यक्रम संपन्न केला गेला। सोबतच आणखी सुद्धा मल्हारी षडरात्री उत्सवामध्ये इथे मल्हारी सप्तशतीचे पारायण आणि मार्तंड लिंगार्चन होणार आहे आणि दत्त जयंतीमध्ये 7 दिवसांचा अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुद्धा होणार आहे। म्हणून सर्व ग्रामस्थांना विनंती आणि आवाहन आहे की आपण या षडरात्री उत्सवामध्ये आणि सोबतच दत्त जयंतीमध्येही सहभाग व्हावं। श्री स्वामी समर्थ श्री माता। हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं नाभोदास्वश्वाधूह्याकाशमनवहं सूक्तं पञ्चदशकच्च श्रीकामस्तसञ्जपेत पद्माधने पद्म ऊरूपे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वत्थायै गोदायै तदमामहं श्रीदेहिते पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्र पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तश्वानेकमेरथं प्रजानां धनं वायोर्धनं सूर्योर्धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनम् अस्तु मे सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामतिः भवन्ति नाही व्हिडिओ करतो त्या मावशींसोबत एक जण या ना दोन्ही हाताने घ्या चला तोवर आणि वस्त्र घाला त्यांचं नदी क्षणासाठी दारावर थांबतील हा व्यवस्थित योवश्वतमो रसस्तस्य भाजयते हनः ओम श्री तुलसी दामोदराय नमः। सुमांग जगन्मातेकडे जाऊन नमस्कार करून वस्त्र वगैरे घाला ओम सर्व भूषादी देतो मे लोकलज्जा लावायची असतात की जे पारंपरिकरित्या काढतात आपण जे स्प्रे मारतो उग्रवासाचे इथे समोर ओम
चंद्रादित्यो च धरणे विद्युतान तदेव च तमेव सर्वं ज्योतिषी आर्थिक्य प्रतिक्रियता पूर्ण बोल घ्यायचं हा त्याचं अग्निस्नान आहे. ओम कर्पूतानुसारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरेण प्रदीप्त भासा सहसागतेन नीलांजनं ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः नमस्ते रुद्ररूपाय कलिरूपाय ते नमः नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृतिभद्रा नमस्काराणि समर्पयामि. उभं राहून स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करा. ओम यानि कानि च पापानि जन्मांतरे कृता तुलसी दामोदराय नमः प्रदक्षिणां समर्पयामि. एक एक फुल व्हायची त्यांना. दामोदराय नमः मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि. फुलं वाहून द्या. हात जोडा. म्हणा तुमच्या हळदीमध्ये आणि तुमच्या पूजनामध्ये आमच्याकडे काय काही चुकलं असेल तर क्षमा करा म्हणा. गोपाल कृष्ण भगवान व्यवस्थित ठेवा. आपले वाजंत्रीवाले दादा इथे या समोर. इथून समोर या त्यांच्या. हळद लागल्यानंतर जोवर विवाह होत नाही तोवर ज्यावेळेस पूर्ण विवाह संपन्न होईल त्यावेळेस अण्णाला पूर्ण ब्रह्म म्हणतात. ते पायदळी चेवरला गेलं नको पाहिजे म्हणून मग त्या चला तिला अक्षरा सर्वांना. सावधान प्रारंभी गणनायकासी नमना साष्टांग भावे की जय शेंदूरे डवरोनी सोंड बरवी दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखून चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे स्मरे वधूवर शुभं भवतु शुभ लग्न सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतरम. वधूवर्यो शुभं भवतु सावधान. राजा भीमक रुक्मणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासी म्या देई जय. आता एक विचार कृष्ण नवरा समर्पू मने रुक्मा पुत्र वडील त्या सदा मंगलम वधवरम शुभं भवतु सावधान. योग्या माझी शिरोमणीचा अथवा जे पार्वतींचे पती जय कैलासी करीत वास अथवा गंगा जयांचे श्री भाळीच्या
चंद्र तसेच नाग शरीरी ज्यांच्या राहती सदा ते शंभू त्रिपुरारिया वधुवरा रक्षो सदा सर्वदा वधूवर शुभं भवतु शुभलग्न सावधान अंबाष्टभुजा त्रिलोक जननी देवी कुल स्वामिनी आली लग्न घरा निवास करुण्या आवाहना ऐकुनी आता तीच बुद्धी मुठीत मिटल्या घेऊन या क्षता माते हो वरदायिनी वधुवरा कुर्यात् सदा मंगलम वधूंवर शुभं भवतु शुभलग्न सावधान लग्न घडी समीप नवरा घेऊन यावा घरा गृह्यो ते मधुपर्क पूजन करा अंतपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम वधूंवर शुभं भवतु शुभलग्न सावधान समस्त ग्राम देवता स्थान देवता वास्तु देवता शुभचिंतन सावधान श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज शुभचिंतन सावधान भगवती श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा परमेश्वरी शुभचिंतन सावधान शची पुरंदर ब्रह्मा विद्या बलम दैव बलम तदेव गौरी पते तेन्द्रयुगं स्मरामि हाला कोणीही राहू नये. आता नाही न्यायच्या नंतर दिले जातील सगळे पूजा झाल्यानंतर आई पर्यंत तुम्ही जो एक महाजप केलाय तो कंटिन्यू चालू द्या. चला सर्वात पहिले गुरुजींनी काय करायचं, जे तुमचं हळदीचा कुंड आहे याच्यात बांधलेला श्री तुलसी दामोदर विवाह अंगत्वेन प्रतिगृहीता यावत्स्वाम वध्वाम भार्यात्व सिद्धेच विभव होम करिष्ये सदंगत्वेन कुंडे योजक नामानि अग्नि स्थापनम पूजनम कर्म अहम अग्नीची स्थापना करा. ओम भूर्भुवस्वः कुंडे योजक नामानि अग्नित्वम प्रतिष्ठापयामि. पंचोपचार पूजा